पण संस्कार नावाची गोष्ट माहिती नसते. लग्न होईपर्यंत बापाला टेन्शन आहे, लग्न झाल्यावर नवऱ्याला टेन्शन आहे. भानगडत तशी आहे. आपल्याच बारलोणी मधला प्रसंग सांगते. एका बापाला 3 मुली होत्या. तिघीचे 3 प्रकार, एक होती तुतानी, एक होती गेंगाणी, एक होती बोबडी. तिघीच्या 3 तरा लग्न जमना. बापाने एवढे स्थळ पाहिले, कुठलाच मुलगा यांना पास करणार. भानगड अशी झाली, शेवटी बापानं स्थळ पाहिलं. तिघी जणी सख्या जावा जावा, एकाच घरामध्ये तिघी जणी जाणार. सख्या जावा जावा होणार म्हटल्याबरोबर जसं स्थळ पाहिलं, बापानं सांगितलं, पोरींनो हा माझा शेवटचा प्रयत्न आहे. हा जर का प्रयत्न फेल गेला तर परत तुमचं लग्न व्हायचं नाही. उद्या पाहुणी आल्याच्या नंतर सुपारी फुटेपर्यंत कोणी शब्द बोलायचा नाही. पोरी म्हटले, पप्पा आम्ही ताईत नाही बोलणार. दुसऱ्या दिवशी पाहुणी सकाळी नाश्त्याला हजर. पोहे खाल्ले, 12 वाजले, जेवणाची वेळ झाली. पोरींचा बाप म्हणे पोराच्या मामाला, मामा आव जेवायला बसा. मामा म्हणतात, सकाळपासून आलो, एकही पोरगी बोल ना. काय काही भानगडत नसल, मुक्यात नसतील काय भानगड. लोक आता म्हणायला लागले, ज्याची बायको मुकी तो सगळ्यात मुक्या कुठे भेटतात. पण काही भानगड तर नसेल नेमकी. पण काही करून पोरींना जेवण होईपर्यंत बोलतं करायचं. बोलतं करायचं म्हटल्याबरोबर सुंदर पंचपक्वानाचं भोजनाचं ताट आलं. पुरणाची पोळी होती, कढी होती, आमटी होती, बासुंदी होती, ज्वारीची भाकरी होती, बाजरीची भाकरी होती, वांग्याचं भरीत, पापड होता, गुलाबजाम होते, लोणचं होतं, जिलेबी होती. तोंडाला पान नका सुट देऊ आता. पंगत नंतर आहे ना आपली. तरीच म्हटलं तुमचं मन काऊन कीर्तनात लाग नाही. बऱ्याच जण विचार करत असतील, राधा का आज पंक्तीला नेमका असेल तरी काय. टेन्शन घेऊ नका. मस्त पंचपक्वानाचं जेवढं मी सांगितलं तेवढं खायलाय, तेवढं म्हणून खा, लोड घेऊ नका लई. पंचपक्वानाचं भोजनाचं ताट, पण त्यामध्ये सुंदर जिरा मोऱ्याची कढीपत्त्याची फोडणी दिलेली कढीची वाटी होती. कढी कळतील तुम्हाला? कढी असा पदार्थ आहे पा, फुरका मारल्याशिवाय चव कळत. मामांनी 5 बोटं बुडवली ना, असा फुरका मारला. मामा म्हणतात, वा काय कढी झाली म्हणे, अशी कढी आजपर्यंत खाल्ली नव्हती. काय काय घातलं असेल या कढीला, कोणी केली असेल कढी, काय चौथ्या हाताला जिनं कढी केली तिनं पातेलं उचलून पळत सुटली. बाई 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 मामा ताय सांगू तुम्हाला तकल्पतून दामादून झाले. त्या देऊ दातलं मिळून दातलं, देऊ का तुम्हाला पली पली, वालू का कली म्हणे. मामा अहो घ्या ना थोली थोली. मामाने डोळे पांढरे केले. तेवढ्यात दुसरी आली, ती म्हणते, अगं कशाला बब 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 बब. मामाच्या नरड्यात घास फसला. आणि तिसरी आली, ती म्हणते, काय केलं तुम्ही, पापाने सांगितलं होतं ना बोलू नका, होतं ना घात ना, जमिनीनं मोडणं जमिनीनं. तुम्हाला कळलं का नाही नेमकं. जे ताटावरचे पाहुणे उठून पडाले, त्यांनी अजून बारलोणीचं तोंड नाही पाहिलं. विठाल विठाल. सांगण्याचं तात्पर्य आहे, मुलगी असावी चांगले विचाराची. तुकोबाराई सांगतात, पारमार्थिक भाग्य उजळ, परमात्मा प्राप्तीची चिंता ही वारली, पण कधी त्याचं उत्तर. तुकोबारायांनी अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगितलंय, संत